तर बघा माझं आहे ना रोजच्या रोज व्हिडिओ असते पण आज काही एक सुद्धा व्हिडिओ काढला नाही. का नाही काढला तर माझी तब्येतच नाही बरी. काय होतंय लय डोकं दुखतंय सकाळपासून. माझं इतकं डोकं उठलं या अजिबात डोकं कमीच होत नव्हतं. आता थोडंसं दुखायचं कमी झालेलं आहे. आता डोकं माझं कशामुळं दुखतंय तर हे काय इकडं मानाचा लय मला त्रास आहे. जर कुणाला माहिती असेल मानाचा डॉक्टर जर एखादा चांगला असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा. कारण ह्या मानासाठी आहे ना लय वेळा मी दवाखान्यात ॲडमिट पण झालेली आहे. आणि दवाखान्यातल्या गोळ्या बिळ्या घेतल्या ना तुरता राहती या म्हणजे तोपर्यंत बरं वाटतं या. आणि गोळ्या संपल्या की परत आहे ना मान परत दुखायला लागते. आणि ही मान दुखायला लागली ना की पूर्ण अख्खं डोकंच माझं दुखत या. आणि इतकं बेकार डोकं दुखत या तर असं वाटतं दडखा घ्यावेत एवढं बेकार डोकं दुखत या. बरं ह्या मानामुळं सगळंच म्हणजे पूर्ण शरीरच पूर्ण असं सूम पडते. सूम म्हणजे असा ठणक लागतोय आतमधून हाडकाला आहे ना नुसता ठणक लागतोय. कारण हे सगळं आपलं नसा हाताला मानाच्या नसा हाताला पायाला सगळीकडेच आहेत ना पांगलेल्या. त्यामुळं त्या मानामुळं लय मी बेजार झाली. मानाचा लय अतिशय त्रास माझा वाढला या. आता जवळजवळ मी एक 4-5 वर्ष झालं बरं का हे दुखणं सहन करत या. म्हणजे असं नाही दवाखान्यात नाही गेलो आम्ही. दवाखान्यात बऱ्याच दाखवलं. एक्सरा हे सगळं काढून झालेलं आहे आमचं. जिकडं माणूस म्हणाल तिकडं आम्ही दाखवतोय मानाचं. पण मानाचा कुठलाच मला गुण येईना कुठलाच. फार साताऱ्यापर्यंत गेलो होतो आम्ही मानाचं ट्रीटमेंट घ्यायला. पण कुठलाही मला गुण आला नाही. तुरता राहतं या आणि परत हाय ते दुखणं उभं राहतं या. म्हणजे परमनंट ह्याचा इलाजच व्हायना अजिबात या मानाचा. आता मन का नाही दुखत बरं का. आणि मानात गॅप पण नाही तरी पण कशामुळे दुखत या. मन का नाही दुखत हा मधला जी मनका असतो ना हा नाही दुखत. हे कानाच्या मागून जे शिरा गेलेले आहेत ना अशा ह्या लय ठणक करतात. आणि ह्या शिरा आहेत ना असं वाटतंय की दाबाव्यात जोरा दाबाव्यात. आता आपल्याला तर काही दाबायला येतंय का नाही ना येणार दाबायला. कधी शौर्य आर्या पण त्यांना काय एवढं त्यांचं काही एवढी रग लागत नाही की त्यांनी असं दाबावं. ती एकदम हळूहळू दाबते. अशी मान दुखायला लागलेला की असं वाटतं लय जोराने दाबावं ती मान. असं वाटतं तुडावी का काय करावी का काय म्हणजे काय करावं ना तेच मला कळत नाही. एवढी बेकार माझी मान दुखत या. तर मानाचं कुठं जर तुम्हाला माहिती असलं की आता तर मला वाटतंय की ती चोळणारी आहेत का नाही चोळणारी असतात बघा गावाकडं तर तसल्या कुणकडे तरी एकदा दाखवून घ्यावी. शिरा चौक झालेले आहेत का काय झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं आता असं पण व्हायला लागले बरं का चक्कर पण मला यायला लागली. चक्कर म्हणजे थोडंसं दिसणं पण कमी व्हायला लागले या. म्हणजे डोक्यामुळं थोडंसं दिसणं पण कमी व्हायला लागलं या. आणि चक्कर पण थोडीशी जाणवती या म्हणजे अशी फिरवतोय गारक्याने. तर त्या मानामुळंच मान दुखायला लागली ना की हा त्रास मला होतोयच बरं का. आणि हा त्रास आहे ना सारखाच व्हायला लागलाय. आता पाठीमागं तरी एवढा जास्त व्हायचा नाही त्यामुळे एवढं दुर्लक्षच केलं होतं मी. आता प्रत्येक महिलेचं असंच असतंय बरं का की आपलं दुखणं आपण आहे ना म्हणजे सहसा एवढं लगेच दवाखान्यात पळत नाही बरोबर का नाही. की अंगावर ओढतो ही काय मी अंगावर म्हणजे अंगावर मी सहसा नाही रेटलं लय दवाखानं केलं पण मला फरक पडला नाही कुठल्या दवाखान्यामध्ये. त्यामुळं मग मी आता दवाखाना सोडूनच दिलेला आहे. आता मला असं वाटतं या की आपण आयुर्वेदिक करावं. आयुर्वेदिक म्हणजे असं आयुर्वेदिक कुठलंही केलं नाही मी की ती जी मान चोळणारी असतात त्यांच्याकडून बघून घेऊ एकदा शिरबीर ही झालेली आहे का काय नाही का शिराबिरा ब्लॉक झालेले आहेत का तर ते एकदा बघून घेऊ. मला तर असंच वाटत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे. तर तुमच्या माहितीमधून एखादं कोण असलं ना म्हणजे असं मानाचा परमनंट उपचार करणार तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा. मी तिथं पण जाऊन प्रयत्न करेल. म्हणजे कारण दुखणं असल्यावरती माणूस जिथं सांगेल तिथं माणूस जातोय बरोबर का नाही. तर बघा असा त्रास सुरू झालेला आहे. काय करायचं काही जगामध्ये कोणच सुखी नाही. त्या मायापेक्षा तर किती मोठं म्हणजे दुखणी माणसाला असतात. पण हे दुखणं आता मला लयच ओव्हरलोड झालेलं आहे. त्यामुळं काय बरं का मी आज व्हिडिओ केला नाही. आणि सकाळपासून मी झोपली होती बरं का. तर ही काय आत्ताच उठली या आणि फ्रेश झाले म्हणजे तोंड बिंड धुतलं वाईच. आणि किती दुखत असलं तरी स्वयंपाक काय आपल्याच्यानी सुटणार आहे का अजिबात नाही. स्वयंपाक करायलाच लागतो या. म्हणजे खाणं पिणं कुणाचं बंद होणार आहे का तर नाही. खाणं पिणं सगळ्यांना द्यायलाच लागते. आपलं दुखणं घेऊन कवाय ना आपल्याला किचन पुढे उभं राहायलाच लागते. तसंच माझं पण आहे. मग त्यामुळं मग मला आता
दुखणं घेऊन किंवा गोधडी घेऊन झोपणं गरजेचं नव्हतं. तर आता उठून कसं तरी टिकी स्वयंपाक हे करणं गरजेचं आहे. त्यामुळं मला उठायलाच लागलं आणि संध्याकाळचा पण टाईम झालेला आहे. तर बघा, म्हणून मग मी आज काही व्हिडिओ हे काढला नाही. जसं की माझं व्हिडिओ रोजच्या रोज असते. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे पण माझे व्हिडिओ बघते तर सगळ्यांना माहिती आहे माझे व्हिडिओ रोजच्या रोज असते. तर चला आता दिवसभर मी झोपून शौर्य आर्या पण काय शाळेत गेली नाहीत बरं का. आता शाळेत असं नाही की माझं दुखत आहे म्हणून ती शाळेत गेली नाहीत, पण शाळा कितीला होती 12:20 ते 1:30 वाजेपर्यंत शाळा होती. आणि मग मी काय केलं, मग मला जायला यायलाच टाइम तेवढा लागतोय ना, इथून अर्धा तास जायला ना अर्धा तास यायला. म्हणजे त्यांना सोडवायला गेली असते आणि घरी नाही आले की परत त्यांना आणायला मला जायला लागलं असतं. तर त्यामुळं म्हणलं 1-1.5 तासासाठी नका जाऊ शाळेमध्ये, तुम्ही राहू द्या आजच्या दिवस. त्यांची एक्झाम चालू होणार आहे, त्यामुळं कदाचित आज हाफ डे दिला असेल त्यांना. सोमवारपासून येत ना बाळाला तुमचं एक्झाम? हा, सोमवारपासून एक्झाम चालू होणार आहे, त्यामुळं त्यांना हा हाफ डे दिलाय. तर चला आता आपल्या आरू बाळाचं काय चाललंय ते तुम्हाला दाखवते बरं का. दिवसभर मी पडली त्या आरू बाळाने बघा आपल्या काय चालवले. ह्या बघा, थांबा तुम्हाला दाखवते बरं का, पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते. ह्या बघा शौर्यचं काय चाललंय. या बाळा हे येणार आहे परीक्षाला? दुपारीचा अभ्यास केला? मला कसं नाही कळालं? झोपली होती ना, खरंच ना बाबा, माझ्या तर काय देणार तर ना. आता हिचं काय चाललंय बघू दे. आता ही दिवसभर हे घेऊन बसली मोबाईल. काय काय केलंय दिवसात हिने बघू द्या. ह्या बघा काय चाललंय, काय काढतीय? ड्रॉइंग? कुणाची काढते आता ही ड्रॉइंग? गॉडची? देवीची? गॉडची नाही बाळा, ती गॉड बघू दे. देवी आहे ती, देवी. गॉड कुठे येते? देवी आहे ती. देवी म्हणजे गॉड आणि गॉड म्हणजे देवी. होय, मला नव्हतं माहिती. तेवढीच काढली वेळ दिवसभरात? दुसरी पण काढत होते. कुठे दाखव. हनुमंतांची काढली का? हा, चांगली काढलीस की. ही कोणाची काढली? तुलाच काढलीस का काय तू? मग कोणी? बघत होते कोणती ड्रॉइंग काढून ही समोर आली. होय, पोरगी वाटते ही कुठली तरी. दोनच काढलेत का? आणि आता देवीची काढतीस का बाळा? तुला अभ्यासात हे येणार, ड्रॉइंगचं येणार आहे? मग उद्या करणार होय. ड्रॉइंग महत्वाची होती होय तुझ्यासाठी आज? होय, आज नाही ना केला अजिबात? तर आता हिच्या हातात गावलेला आहे सकाळपासून मोबाईल, त्यामुळे तिला वाटलं की आता अभ्यास काय उद्या पण करता येईल, पण ड्रॉइंग महत्वाची. तर आरूला आहे ना आपल्या कलास बिलास कुठंच लावलेलं नाही बरं का. तर ती ही काय अशी यूट्यूबवरती बघून आहे ना हुबेहूब ड्रॉइंग काढते. ही काय, ह्या बघा, हुबेहूब म्हणजे प्रयत्न करते काढण्याचा ड्रॉइंग. तर बऱ्यापैकी ती काढते बरं का. म्हणजे 100 आहे ना 80 पैकी तरी करेक्ट म्हणजे परफेक्ट काढत असेल ती अशी. ही काय, ह्या बघा. आता देवीची ड्रॉइंग झाल्यावरती तुम्हाला दाखवलं बरं का कशी काय हे केलेली तिने. तिला अशा कला लय आवडतात, ड्रॉइंग काढणं, मेहंदी काढणं, रांगोळी काढणं, ह्या लय आवडतात तिला कला. तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करूया. पुन्हा भेटूया का परतच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.